2019 जेव्हा फक्त भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन लागला आणि तेव्हा मला समजलं की देअर इज समथिंग कॉल्ड ऑनलाईन मनी मेकिंग, म्हणजे आपण घरातूनच काम करून खूप सारे पैसे कमवू शकतो. वाव. देन आय वॉज लाईक वाव. तर म्हटलं की लेट्स जस्ट ट्राय दिस आउट. मेकॅनिकलच्या फील्डमध्ये असल्यामुळे या फील्डमधली मला फारशी माहिती नव्हती, पण या फील्डमध्ये वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातूनच काम करण्यासाठी खूप सारे करिअर ऑप्शन्स आहेत हे मात्र मला माहीत होतं. आणि हा एक पॉईंट आहे मला पुरेसा होता या फील्डमध्ये माझी जर्नी चालू करण्यासाठी. त्यानंतर मी फ्रीलान्सिंगबद्दल माहिती जमा करायला चालू केली, म्हणजे घरातूनच एखादी स्किल शिकून त्या स्किलचा उपयोग करून आपण जर पैसे कमवू शकत असलो तर वाव, ही कन्सेप्टच खूप छान आहे. कोणालाही आवडू शकतं, मलाही आवडलं आणि याचमुळे मी या फील्डबद्दल जास्त माहिती जमा करायला चालू केली आणि याचमुळे मी या कामाच्या मुळाशी जाऊन अभ्यास करायला चालू केला. या फील्डमधल्या अतिउत्सुकतेपोटी मी ऑनलाईन रिसर्च चालू केला आणि त्याच वेळी माझ्यासमोर बरेच वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले. डाटा एंट्री, कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, ब्लॉगिंग, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, ब्ला ब्ला ब्ला. या सगळ्या फील्ड्सबद्दल मी थोडी माहिती जमा करायला चालू केली, म्हणजे नक्की कन्सेप्ट काय आहे, स्किल्स कोणत्या लागतात, सॉफ्टवेअर कोणता लागतो, टाईम कन्झ्युमिंग आहे की टाईम सेव्हिंग आहे, प्रॉफिट कशामध्ये जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिमांड कोणत्या फील्डला जास्त आहे. या सगळ्या गोष्टींवरती थोडा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या फील्डला आणि माझ्या इंटरेस्टला मिळतं जुळतं करिअर ऑप्शन, मिळतं जुळतं फील्ड म्हणजे ग्राफिक डिझायनिंग फील्ड आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नेमका त्याच वेळी माझा लॅपटॉप जो होता, जुना लॅपटॉप, तर तो बिघडला होता आणि मी होते आमच्या गावाकडच्या घरी राहायला आणि त्यावेळी मला तिथं अर्जंट लॅपटॉप रिपेअर करून मिळण्याचा कोणताच चान्स नव्हता आणि त्यामुळे माझं जे काही करिअर होतं लॉकडाऊनमधलं तर ते सगळं माझ्या मोबाईल भरोसे होतं. त्यामुळे असं निश्चित होतं की जे काय करायचं आहे तर ते फक्त आणि फक्त मोबाईल आणि इंटरनेट वापरून करायचं आहे आणि तेही फक्त 2 GB इंटरनेट पॅक होता. हां, तसा कधी मी मम्मी किंवा डॅडी किंवा कोणत्याही फॅमिली मेंबर्सचे फोन यूज करायचे जर माझं इंटरनेट पॅक संपला असला तर, पण जे काय करायचं होतं तर ते फक्त आणि फक्त मोबाईल आणि इंटरनेट यूज करून. ग्राफिक डिझायनिंग म्हटल्यावरती आपल्यासमोर येतात हाय कॉन्फिगरेशन्सचे कम्प्युटर्स आणि रंगीबिरंगी मटेरियलनी सजलेले प्रोफेशनल वर्कस्पेस, पण माझ्याकडे यातलं काहीच नव्हतं. फक्त फोन, मी, इंटरनेट कनेक्शन आणि काहीतरी करायचं आहे ही माझी जिद्द. कारण पर्सनली मला असं वाटतं की एखादं काम जर आपल्याला चालू करायचं असेल तर ते काम चालू करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली कोणती गोष्ट लागत असेल तर ती म्हणजे आपली स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती. आणि अशातच मला मदत करण्यासाठी इंट्रोड्यूस झाला कॅनवा ॲप. म्हणजे मला माझ्या फ्रेंडकडून कळालं कॅनवा ॲपबद्दल, कारण बाकीचे जे सॉफ्टवेअर्स होते तर त्या सॉफ्टवेअरसाठी कम्प्युटर किंवा लॅपटॉप मॅन्डेटरी होता, लागतच होता, पण हा जो कॅनवा ॲप आहे हा खूप जास्त युजर फ्रेंडली प्लस मोबाईल फ्रेंडली आहे. मग आता सुरुवात झाली माझ्या ग्राफिक डिझायनिंगच्या करिअरची. आता माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे सुरुवात कशी करायची. तर सुरुवात करायची म्हणजे अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपल्याला करायचं असतं. तर यूट्यूबवरती किंवा गुगलवरती कॅनवाबद्दल किंवा ग्राफिक डिझायनिंगच्या कोर्सबद्दल भरपूर मटेरियल सोर्स उपलब्ध होतं, पण अगदीच बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत संपूर्ण डिटेल्स कव्हर केलेली कोणतीच व्हिडिओ माझ्या निदर्शनास आली नाही. कारण ग्राफिक डिझायनिंग म्हटल्यावरती कलर्स, टायपोग्राफी, फॉन्ट, फोटोज या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहायला लागतं. मग सुरुवात केली नोट्स काढायला. यूट्यूबवरून, गुगलवरून जितकी माहिती मिळते तर तितकी सगळी माहिती जमा करायला चालू केली. त्यामध्ये काही गोष्टी मी स्वतः वापरून बघितल्या, त्यामध्ये काय चुकतंय, काय बरोबर आहे हे स्वतःच अनुभवायचं, स्वतःच त्याचं परीक्षण करायचं आणि स्वतः पुढे चालत राहायचं. तासन तास मी फक्त डिझाईनवरती काम करत राहायचे, म्हणजे कोणता कलर चांगला वाटतो, कोणता फोटो इथे बरोबर बसतो, अलाइनमेंट काय असते, सगळ्याचा अभ्यास करायला चालू केला. कॅनवा शिकायला चालू केल्यावरती 1 महिन्याच्या आत मला माझं पहिलं क्लायंट मिळालं होतं. हां, अगदीच ते हाय पेइंग क्लायंट नव्हतं, मला माझं पहिलं क्लायंट फक्त आणि फक्त 400 रुपीज म्हणजे फक्त आणि फक्त 400 रुपयाला मिळालं होतं. पण तेव्हा मला पहिलं क्लायंट मिळणं खूप जास्त महत्त्वाचं होतं. तेव्हा मला काम करायला बराच वेळ मिळायचा, कारण तेव्हा लग्न झालं नव्हतं आणि माझा सगळा जो फोकस आहे तो फक्त आणि फक्त माझ्या कामावरती होता. तर लग्नाच्या आधीच मी माझ्या कामाचा एक चांगला बेस तयार करून ठेवला होता, ज्याचा उपयोग मला आत्तासुद्धा होतो. सुरुवात करायचीच असेल तर आपण कधीही करू शकतो, फक्त त्याचं नियोजन आणि आपली जिद्द चांगली हवी.
आता सध्या मी 2 लहान मुलींना सांभाळून एक सक्सेसफुल डिजिटल मार्केटिंगची एजन्सी चालवते, ज्यामध्ये मी शेकडो लोकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवरती वाढवण्यासाठी मदत करते। सोबतच मी ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस सुद्धा घेते, ज्यामध्ये मी सगळं म्हणजे अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत डिटेलमध्ये शिकवते। आणि त्यामुळे बऱ्याच महिलांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरातून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। तर ही होती माझी छोटीशी कहाणी। तर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का की या सगळ्या गोष्टी मी प्लॅन कशा केल्या आणि त्याचं एक्झिक्युशन कसं केलं। तर एक छोटीशी जिद्द होती माझी, काहीतरी करून दाखवायचं, आणि त्या जिद्दीचं मी सक्सेस कसा केला याच्याबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये यस म्हणून टाईप करा। या व्हिडिओचा नक्कीच भाग दुसरा आहे, तर तो मी लवकरात लवकर रिलीज करण्याचा प्रयत्न करेन। आशा आहे या व्हिडिओमधून तुम्हाला खूप जास्त मोटिवेशन, एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली असेल काहीतरी नवीन चालू करण्याची। आणि ग्राफिक डिझायनिंगच्या क्लासबद्दल एक अपडेट द्यायची आहे। ग्राफिक डिझायनिंगची बॅच 21 तारखेला चालू होते, जी की स्पेशली वर्किंग वुमेनसाठी आहे। ती बॅच रात्री 8ची आहे। तुम्ही जर वर्किंग असाल तर नक्कीच तुम्ही ती बॅच संध्याकाळची जॉईन करू शकताय। आणि जर दुपारची बॅच हवी असेल तर दुपारची बॅच 19 जूनपासून चालू होते। दोन्ही बॅचेसचं जे आहे तर ते रजिस्ट्रेशन चालू आहे। डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स दिलेले आहेत, माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, सोबतच मी स्क्रीनवरती पण मेन्शन करते। तुम्हाला या क्लासबद्दल कोणती इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकताय। जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉलसुद्धा करू शकताय। तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।